भिडे पूल 3 महिन्यांसाठी आता बंद असणार आहे आणि आजपासून 5 सप्टेंबरपर्यंत हा पूल बंद असेल। मेट्रोचं काम सध्या पुण्यामध्ये सुरू आहे, त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। पुणेकरांना पर्यायी मार्ग वापरावा असं हे आवाहन करण्यात आलंय। पुण्यातला भिडे पूल 3 महिने वाहतुकीसाठी बंद असणार आहे। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। दोन भागांना जोडणारा बाबा भिडे पूल जो आहे तो आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे। पुढील 3 महिने जो आहे तो वाहतुकीसाठी बंद असणार आहे। मेट्रोच्या पादचारी मार्गाचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी हा भिडे पूल जो आहे तो पुढील 3 महिने जो आहे तो बंद असणार आहे। पर्यायी मार्गाचा वापर या ठिकाणी करण्याचं आव्हान आहे ते करण्यात आलेलं आहे। मात्र नदीपात्रातला जो रोड आहे तो चालू ठेवण्यात येणार आहे। तुम्ही या ठिकाणी जो पाहताय तो जो पादचारी मार्ग जो आहे त्या पादचारी मार्गाचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मेट्रोला जोडणारा हा पादचारी मार्ग आहे आणि त्याचं काम जे आहे ते पुढील 3 महिने सुरू असणार आहे। त्यामुळे हा एरवी वाहतुकीचा वर्दळ असलेला हा जो भिडे पूल जो आहे तो पुढील 3 महिन्यांसाठी या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की त्याचं कामसुद्धा या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आज रात्रीपासून हा जो भिडे पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद असणार आहे। मात्र पर्यायी म्हणून नदीपात्राचा जो रोड आहे तो सुरू असणार आहे। त्यामुळं या भिडे पूल बंद केल्यामुळं काही प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। त्यामुळं पुणे महानगरपालिकेकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आव्हान जे आहे ते पुणेकरांना करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह निलेश खरमरे, मीडिया, पुणे।